सर्वमंगल्यमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, सीताफळाचा सीझन चालू झालेला आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवारही आहे, म्हणून मनात आले की आज आपण देवीच्या नैवेद्यासाठी बनवूया रबडी। तर रबडीला फ्लेवर देण्यासाठी मी सीताफळ घेऊन आलेले आहेत। बाजारामध्ये खूप छान छान सीताफळ उपलब्ध आहेत मंडळी। तर मनात आले की आज आपण या फ्लेवरची बासुंदी किंवा रबडी बनवूया। यासाठी मी 1.5 लिटर अगदी छान म्हशीचे ताजे दूध घेऊन आलेले आहे आणि ह्याला आपण उकळत ठेवलेले आहे। दुधाची क्वांटिटी अर्धी होईपर्यंत आपण याला छान आटून घेतलेले आहे आणि आपल्या मर्जीनुसार थोडीशी कमी हवी असेल तर थोडीशी जास्त किंवा अगदी शुगर फ्री पावडर टाकूनही आपण ही बासुंदी तयार करू शकतो। आणि आता ही बासुंदी अर्धी झालेली आहे, आता ही छान तयार झालेली आहे। आता गॅस बंद केला आणि बासुंदी आपण थंड होण्याची वाट बघत आहोत। आता बासुंदी छान थंड झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं केसर घालून घेतलेलं आहे, अगदी छोटंसं चवीसाठी। बघा, बोट बुडून ठेवू इथपर्यंत ही बासुंदी थंड झालेली आहे। आता आपण काढणार आहोत सीताफळाचा गर। तर सीताफळाचा गर काढण्यासाठी आपण मिक्सरही वापरू शकतो आणि मी ज्या पद्धतीनं करते या पद्धतीनेही आपण सीताफळाचा गर काढू शकतो। ह्याच्यामध्ये आपण याला बिया आणि याचा गर आपल्याला वेगवेगळं करायचा आहे। ह्यासाठी आपण एका छान चाळणीमध्ये हा सीताफळाचा गर काढलेला आहे आणि आता या चाळणीच्या सहाय्याने आपण सीताफळाचा गर अगदी अलगद व्यवस्थितपणे बाजूला काढून घेणार आहोत। यांनी बिया वेगळ्या होतील आणि गर छान बाजूला निघेल। मिक्सरमध्ये जर आपण केलं तर एखाद्या वेळेस एखादी ह्याची बी सीताफळाची बी त्याच्यामध्ये बारीक होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे बासुंदीची आपल्या चव बिघडते। म्हणून शक्यतोवर ह्या कृतीचा वापर केला तर आपल्याला हा सीताफळाचा गर अगदी छान तयार मिळतो। हे बघा किती छान, अगदी मऊ सॉफ्ट आणि छान असा हा बासुंदीचा गर आपल्याला याचा मिळालेला आहे, सीताफळाचा गर। आता आपण ही बासुंदी एका बाउलमध्ये काढलेली आहे आणि याच्यामध्ये अगदी जास्त ड्रायफ्रूट्स न वापरता मी फक्त पिस्ताचा वापर केलेला आणि थोडीशी वेलची पूड। आता ह्यामध्ये आपण सीताफळाचा गर जो आपण तयार केलेला होता तो मिक्स करून घेणार आहोत। अगदी छान मिक्स करायचे आणि सोबतच आता झाली आपली बासुंदी तयार। आता मात्र मंडळी ह्याला आपण गरम करणार नाही आहोत। सीताफळाचा गर काढून जेव्हा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करतो तेव्हा तो थंड करायचा आणि ह्या सर्व करायचा आहे। ह्याला जर आपण गरम केलं तर आपल्या बासुंदीची चवही बिघडेल आणि टेस्टही बिघडेल। त्यामुळे ही बासुंदी आपण आता तशीच वापरायची आहे। आता आपण ही बासुंदी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे, गार्निशिंगसुद्धा करून घेतलेली आहे आणि आता आपण हा नैवेद्य आपल्या देवीला मार्गशीर्ष महिन्यातली माझी पूजा झालेली आहे आणि मी आता हा नैवेद्य माझ्या देवीला दाखवत आहे। तर मंडळी, हा फ्लेवर आपण बासुंदीसोबत रबडी